नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे अद्वैत आणि कला यांच्यातले गैरसमज तर मिटणार आहेतच, पण त्याचबरोबर एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतल्यामुळं अद्वैत आणि कला एकत्र येणार आहेत. कलाच्या बॅगेत हार सापडूनही अद्वैतने कलाची साथ दिलेली आहे, त्यामुळं सरोजचा तर पचका झालेला आहे. आणि त्याही मोठा पचका झालेला आहे तो म्हणजे नयनाचा. तिला कळायचंच बंद झालेलं आहे. तिला कळतच नाही आहे की आता काय करायचं आहे. एवढा मोठा प्लॅन आपण आखलेला होता, पण तो आपल्या अंगलट आलेला आहे असं नयनाला वाटत आहे. तर हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे नयना ही कला अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला काही करून ते दागिने कलाच्या बॅगेत ठेवायचे असतात आणि ते दागिने तिनं कलाच्या बॅगेत ठेवलेले असतात. आता खाली सगळेजण बोलत असतात. कला तर ढसाढसा रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण काही झालं तरीही आपल्यासोबत जे घडत आहे हे खूपच चुकीचं आहे. कारण एवढे मोठे जो हार आहे तो कुठं गेलेला आहे हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आता सगळेजण कला आणि अद्वैतच्या रूममध्ये आलेले आहेत आणि कपाटामध्ये सगळीकडे चेक करत आहेत. अद्वैत लॉकर उघडतो आणि लॉकरमध्ये ठेवलेला जो बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये तो हार नाही हे सगळ्यांना दाखवतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत जेव्हा हे करत असतो तेव्हा तिथे संगीता सर्वजण तिथं असतात आणि संगीतालाही टेन्शन आलेलं असतं. संगीता विचार करत असते की हे सगळं काय झालेलं आहे, म्हणजे हे कसं शक्य आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की संगीता ही म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता सध्या या सगळ्या गोष्टीतून माझ्या लेकीला बाहेर काढ असं संगीताला वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं कला त्याचबरोबर अद्वैत सर्वजण रूममध्ये आहेत. सरोज आबा सर्वजण शोधाशोध करत आहेत. सगळ्यांची शोधाशोध सुरू आहे. काहीही झालं तरीही नक्की हार कुठं आहे हा एकच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आणि आता हे कपाट कोणाचं आहे असे विचारल्यानंतर तिथे लगेचच सरोज असते आणि तिला कला सांगते की हे कपाट माझं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा कला असं म्हणते तेव्हा सरोजला आणखी राग येतो. आणि त्याचबरोबर ती कलाची बॅग काढते आणि कलाच्या बॅगेमध्ये तिला हार सापडतो. जेव्हा सरोजला हार सापडतो तेव्हा संगीता मात्र घाबरलेली असते, कलाही घाबरलेली असते. आता खूप मोठा गोंधळ होणार, सगळेजण माझ्यावर आरोप करणार असं कलाला वाटत असतं. त्याहीपेक्षा चांदेकर माझ्यावरती आरोप करणार या गोष्टीची भीती कलाच्या मनात असते. पण अद्वैत काहीच बोलत नाही. आता हार सापडलेला आहे, प्रश्न तिथंच मिटतो आणि सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. आता सरोज येत असते. सरोजच्या कानामागे भुनभुन करत आलेली असते ती म्हणजे रोहिणी. रोहिणी म्हणत असते सरोज वहिनी काहीच झालं नाहीये, हार त्या खरेच्या रूममध्ये तिच्या कपाटात सापडला, पण अद्वैत एका शब्दाने काही बोललेला नाही असं ती सांगत असते. तेव्हा सरोज म्हणत असते ही जी तू माझ्या मागं भुनभुन लावली ना ती थांबव आधी, त्याची काहीही गरज नाहीये, कळतंय का तुला, असं सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र सरोजला ती म्हणत असते की अगं पण सरोज वहिनी तुझ्या लक्षात येत नाहीये काय झालेलं आहे ते, मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. हे सगळं तिचं चालू असतं. तेव्हा सरोज म्हणत असते की मला नको सांगू, मला जे माहिती आहे ना तेच तू सांगत आहे. कसं आहे आता मी ठरवलेलं आहे, छोटा डाव खेळायचा नाही आहे, मोठा डाव टाकायचा आहे आणि मग बघ काय करायचं आहे ते. रोहिणी म्हणते तू काही कर, पण सरोज वहिनी मी तुझ्यासोबतच आहे एवढं लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुझ्यासोबत असणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला इकडे विचार करत असते, हार तर माझ्या बॅगेत सापडला तरीही मला कोणीच काही बोललं नाही, चांदेकर एका शब्दाने काही बोलला नाही, हे कलाच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेवढ्यातच अद्वैत तिथं आलेला असतो आणि कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर मला ना कळतच नाही आहे की माझ्या बॅगेत हार कसा आला. तेव्हा अद्वैत म्हणतो की कसं आहे, हार जरी तुझ्या बॅगेत सापडला असला तरीही मला माहिती आहे की तो हार तू ठेवलेला नव्हता, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. असं म्हणता क्षणी कलाला खूप आनंद होतो आणि कला लगेचच अद्वैतचा गालगुच्चा घेते आणि त्याचं कौतुक करू लागते. त्याला म्हणते की खरंच चांदेकर, कारण कला खुश झालेली असते, अद्वैतने तिच्यावर विश्वास ठेवलेला आहे. एवढा हार आपल्या बॅगेत सापडूनही अद्वैत म्हणत आहे की माझा तुझ्यावरती विश्वास आहे, मला माहिती होतं की तो हार तुझ्या बॅगेत जरी सापडला असला तरीही तो हार तू घेतलेला नाही. हे जेव्हा अद्वैत बोलत आहे तेव्हा कलाला खरंच खूप बरं वाटत आहे. कारण काहीही झालं तरी कलाला असं वाटायचं की अद्वैत माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, पण खरं तर अद्वैतनेच कलावरती विश्वास ठेवलेला आहे. या गोष्टीचा आनंद कलाला खूपच झालेला असतो. त्यानंतर कला अद्वैतचा गालगुच्चा पकडते तेव्हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो हे काय चाललंय तुझं, जरा कधीतरी नॉर्मल वागत जा. कला म्हणते मी नॉर्मल वागण्याचाच प्रयत्न करते.
तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की इम्पॉसिबल आहे, तू आणि नॉर्मल शक्यच नाही, असं अद्वैत कलाला बोलत असतो. त्यानंतर कला म्हणत असते की अरे चांदेकर, तू असं काय चिडचिड करत असतोस रे प्रत्येक वेळेस. तेव्हा अद्वैत म्हणत असतो मग काय करू. तेव्हा कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, पण हे जे सगळं आईनं केलं ते आपल्यासाठीच केलेलं होतं ना. तेव्हा अद्वैतचं म्हणणं असतं की मग तू का सांगितलं नाही मला. तेव्हा कला म्हणते की मला तेव्हा कळलं, पण मी कधी सांगणार होते तुला, हा पण विचार कर ना. असं कलाला अद्वैतला सांगत असते. अद्वैतला मात्र त्याच गोष्टीचा राग आलेला असतो. कला म्हणत असते की खरंय, आईनं जे काही केलेलं आहे ना ते चांगल्यासाठीच केलेलं होतं. कलाला मात्र ही गोष्ट खूपच छान वाटत असते, कारण आईमुळेच हे सगळं झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता झोपलेला असतो आणि तेव्हा कला त्याला गाणं म्हणून दाखवत असते, चांदोबा चांदोबा. आणि अद्वैत हसत असतो. तेव्हा कला म्हणते की हसलास ना. आणि त्यानंतर कला अद्वैतला गुड नाईट चांदोबा म्हणते आणि झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी कला तयारी करत असते. तिची जोरदार तयारी सुरू असते. पोहे बनवत असते. अद्वैतसाठी काहीतरी स्पेशल केलं पाहिजे, त्याने आपल्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे ही गोष्ट कलाच्या डोक्यात असते. म्हणूनच कला मनापासून तयारीला लागलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आबा येतात. आबा आले की कला आबांना गुड मॉर्निंग म्हणते आणि त्याचबरोबर पुढच्या तयारीला लागते. त्याचवेळी आबाही तिची मदत करत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आबांसाठी पोहे घेऊन येते आणि म्हणते की हा आजच्या ताज्या बातम्या, असं म्हणत आबांसाठी पेपरही आणून दिलेला असतो. कलाची इतकी जोरदार तयारी चालू असते. घरातल्या कामांचा उरक तिला भरपूर असला तरीही घरात कामंही तेवढीच असतात आणि ती सगळी कामं कला करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं कला आबांना पोहे देते आणि पुढच्या तयारीला लागते. पेपर आणून दिलेला असतो. बाकीची स्वयंपाकाची तयारी करायची असते. अद्वैतला ऑफिसला जायचं असतं. बाकी सगळ्यांचा नाश्ता द्यायचा असतो. या सर्व गोष्टी कलाच्या चालू झालेल्या असतात. ती मन लावून तयारी करत असते. तेवढ्यात अद्वैत येतो. अद्वैतला ती गुड मॉर्निंग म्हणते. अद्वैत पण तिला हो म्हणतो आणि तिथून पुढे येतो आणि अद्वैत येऊन आबांच्या शेजारी बसलेला असतो. आबांना तो गुड मॉर्निंग म्हणतो. आबाही अद्वैतला गुड मॉर्निंग म्हणतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो, एवढी थंडी आहे, सकाळी ना उठायला नको वाटतं आणि जरी उठलं तरी झोप मात्र पूर्ण होत नाही. खरंच गरमागरम कॉफी मिळाली ना तर बरं वाटेल. आणि नेमकी कला कॉफी बनवते. अद्वैतच्या तोंडातून शब्द येण्याच्या आधी अद्वैतसाठी कॉफी रेडी असते आणि कला मात्र कॉफी घेऊन अद्वैतकडे आलेली असते. आणि अद्वैत मात्र विचारच करतो की हे कसं शक्य आहे, मी कुठं हिला सांगितलेलं होतं तरीही हिच्या हातामध्ये कॉफी आहे, म्हणजे नक्की काय आहे, असा अद्वैत विचार करत असतो. अद्वैतच्या तोंडातून शब्द निघालेलाच नसतो तोपर्यंत अद्वैतच्या हातामध्ये कॉफीचा मग आलेला असतो आणि अद्वैत मात्र खुश होतो. अद्वैत विचारच करायला लागलेला असतो की हे कसं शक्य झालेलं आहे. आणि अद्वैतच्या हातात कॉफी दिलेली असते. अद्वैत म्हणत असतो, नक्की आज दिवस कोणत्या बाजूला उगवलेला आहे, नेहमी जिथं असतो तिथंच उगवलं आहे ना, असा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैत विचारच करत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतचं हे बोलणं झालं असतं आणि कलाने कॉफी आणून दिलेली असते. अद्वैतला आनंद तर खूपच झालेला असतो, कारण फायनली अद्वैतला गरमागरम कॉफी मिळालेली असते, न मागता मिळालेली असते आणि अद्वैत कॉफी घेत असतो. अद्वैतला स्ट्रॉंग अशी कडक अशी कॉफी हवी असते आणि तशी कॉफी त्याला मिळालेली आहे. त्यामुळं तो खुश झालेला असतो आणि त्याहीपेक्षा त्याला धक्का बसलेला असतो की आज कोणतीही भुणभुण न करता खरे हे सगळं माझ्यासाठी करत आहे. या गोष्टीचा धक्का अद्वैतला बसलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतसाठी आता पोहे आणून दिलेले असतात. त्याचबरोबर संगीताही उठून आलेली असते. कलाची भरभर कामं सुरू असतात आणि त्याचबरोबर तिथे आलेली असते ती म्हणजे अंजू. अंजूला कला सांगत असते की आज ना बटाटा वाटाण्याची रस्सा भाजी करूया, बटाटे उकडायला टाक, असं ती सांगते. म्हणजे आता स्वयंपाकाच्या तयारीलाही कलाची सुरुवात झालेली असते, कारण लवकर सगळं बनवायचं आहे. ब्रेकफास्ट रेडी आहे, सगळेजण येत आहेत, एक एक जण येत आहे, त्या पद्धतीने त्याला ब्रेकफास्ट दिला जात आहे आणि कलाची कामाची सुरुवात झालेली असते. त्याचबरोबर संगीता आलेली असते. संगीता कलाला मदत करणार असते. तर कला म्हणते की आई काही नाही, तूही नाश्ता करून घे, असं म्हणत तीही संगीतालाही नाश्ता करायला सांगत असते. त्याचबरोबर आबा आणि अद्वैतही तिथे असतात. तेही म्हणतात की तुम्हीही नाश्ता करून घ्या. आणि कलाच्या लक्षात येतं अद्वैतच्या प्लेटमध्ये लिंबू नाही आहे आणि अद्वैत म्हणत असतो, मला पोह्याबरोबर लिंबू हवं असतं, मला लिंबू मिळालं तर बरं वाटेल. आणि तेवढ्यातच कलाने फ्रीजमधलं लिंबू काढलेलं असतं आणि ती धावतच लिंबाची फोड घेऊन अद्वैतकडे आलेली असते. अद्वैत म्हणत असतो की हे कसं कळलं हिला, म्हणजे मला कळतच नाही आहे की हिला कसं ऐकायला येतं मी जे बोलतोय ते, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत आबांना म्हणू लागतो की आबा मला एक सांगा, मी आत्ता खूप मोठ्याने बोललो का. तेव्हा आबा म्हणतात की काय बोललास तू.
तेव्हा अद्वैत सांगू लागतो की मी लिंबाची फोड मागितली, ही गोष्ट मी मोठ्याने बोललो होतो. तेव्हा आबा म्हणतात नाही. आणि अद्वैतला प्रश्न पडतो, हिला माझ्या मनातलं कळायला लागलं की काय जादू वगैरे केली की काही नाही माझ्यावरती. हा प्रश्न आता अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैत त्याच गोष्टीचा विचार करत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं नैना आवरत असते आणि नैनाच्या फोनवरती आता सौरभचा फोन आलेला असतो आणि सौरभ तिच्याशी बोलत असतो. सौरभ तिला म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, की हे सगळं जे काय चालू आहे ना तुझं, ते थांबवायचं आहे, कारण मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत. नैना म्हणत असते, अरे सौरू असं काय करतोयस. तेव्हा तो म्हणतो की तुला जे काय हे बोलायचं आहे ना सौरू वगैरे सगळं जे काय ना ते नंतर, आधी मी काय सांगतोय ना ते ऐकायचं आहे, असं तो तिला बोलत असतो. आधी मला पैसे दे. तेव्हा नैना म्हणत असते, अरे पैसे तर मी देतच आहे ना, मग हे काय चाललंय तुझं सगळं, तू अशा पद्धतीनं का बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे नैनाला प्रश्न पडलेला असतो, काही करून पैसे हवे असतात. आता इकडे संगीता आबा अद्वैत नाश्ता करत बसलेले असतात आणि तेवढ्यात आलेली असते ती म्हणजे सरोज. आणि सरोज आलेली पाहून संगीताला धक्का बसतो आणि संगीता मात्र तिथून उठून उभी राहते, कारण सरोज त्या नजरेने तिच्याकडे पाहत असते. त्याचबरोबर आता सरोज नाश्त्याला बसलेली असते. पोहे तिलाही दिले जातात, तिलाही कॉफी आणून दिली जाते. सरोजही नाश्ता करत असते आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आबा आणि अद्वैत तिथे असतात. तेव्हा सरोज सांगायला सुरुवात करते की अद्वैत, मला एक गोष्ट तुझ्याशी डिस्कस करायची आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो, काय झालं आई, बोल ना. तेव्हा सरोज सांगत असते की कोकणातले दिव्यागरचे नाईक आहेत ना, त्यांच्याकडून आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळालेली आहे. त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांच्या मुलीसाठी त्यांना वेगवेगळे दागिने हवे आहेत, तेही राजघराण्यातील असतील असे. तिथे प्रीमियम क्वालिटीचा त्यांना दागिना हवा आहे, त्याचबरोबर डिझाईन्सही हव्या आहेत. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या इतर बायकांसाठीही दागिने हवे आहेत आणि भेटवस्तू देण्यासाठीही हव्या आहेत. अशी मोठी ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे आणि ही ऑर्डर लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा सुरू असतात तेव्हा मात्र इकडे कला ते ऐकत असते आणि अद्वैत ही त्या गोष्टी कलाला सांगत असतो. त्याचबरोबर अद्वैत कलाशी बोलत असतो आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता सगळं जे काही घडत आहे ना, ह्यामुळं तो कलाशी बोलत असतो. आणि तेवढ्यातच कला तिथे येते आणि कला सांगू लागते की चांदेकर, मला काय वाटतंय माहिती आहे का. आणि कला आणि अद्वैत बोलत आहे तेव्हाच सरोजही तिथं आहे. सरोजला प्रश्न पडलेला असतो की काही करून ह्या अद्वैतला मला अडकवायचं आहे आणि मग हे सगळं माझ्या हाती घ्यायचं आहे आणि मग ह्या खऱ्यांना लायकी दाखवायची आहे. हा प्लॅन सरोजचा खरं तर असतो, परंतु अद्वैत मात्र तिथे बोलत आहे, कलाही तिथं आहे आणि कला मात्र अद्वैतला म्हणत असते की तुला त्या कलेक्शनचं नाव ठेवायचं आहे ना. अद्वैतचंही असं म्हणत असतं की म्हणणं असतं की आपण त्या कलेक्शनला एक नाव असं देऊया, म्हणजे उद्या त्या नावाने सगळे त्या कलेक्शनला ओळखतील, ते डिझाईन सगळेजण आपल्याकडे आवर्जून घ्यायला येतील, असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा आबाही म्हणतात की हो बरोबर आहे. आणि कला तिथे येते आणि कला बोलू लागते की मला काय वाटतं माहिती आहे का, आपण त्या कलेक्शनला नाव राजवैभव असं देऊया, म्हणजे जो कोणी तो दागिने घेईल त्याला असं वाटेल की हे दागिने राजघराण्यातील आहेत आणि राजघराण्यातील दागिने असल्यामुळं आणि एक आपल्यालाही ते दागिने ती ऑर्डर पूर्ण केल्यामुळं जे वैभव मिळणार आहे ते वेगळंच आहे, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कलाने या गोष्टीची फुल तयारी केलेली असते. आबांनाही ही गोष्ट चांगलीच पटलेली असते आणि आबांचंही तेच म्हणणं असतं. अद्वैत म्हणत असतो की फॅन्टॅस्टिक, एक नंबर आयडिया आहे. कलाने जे नाव सिलेक्ट केलेलं आहे ते अद्वैतलाही आवडलेलं आहे, अद्वैतही खुश झालेला आहे. आणि त्याचबरोबर अद्वैतचंही असंच म्हणणं आहे की काहीच हरकत नाही, कारण ते नावच एवढं छान आहे. कलाने एवढं सुंदर नाव सुचवलेलं असतं आणि सगळ्यांनाच ते आवडलेलं असतं. आबाही खुश झालेले असतात, आबाही तेच म्हणत असतात की काहीच हरकत नाही आहे आणि आबांनाही ते पटलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत हा कलाकडे जातो आणि कलाला बोलत असतो, कलाला म्हणत असतो की आता ह्या डिझाईन करायला घ्यायच्या आहेत, मला संध्याकाळपर्यंत त्याचं ब्रीफ तयार करून ठेव, लवकरात लवकर आपल्याला ह्या कामाची तयारी करायची आहे. इकडे सरोज मात्र म्हणत असते की याला हिच्यापासून वेगळं करण्यासाठी मी हे सगळं करत आहे, पण शेवटी हा तिच्याकडेच जात आहे. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी ही या सरोजकडे आलेली असते आणि सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, आत्ता मला तुझा प्लॅन कळलेला आहे. अद्वैतला ऑफिसच्या कामात गुंतवायचं, कलाला घरच्या कामात गुंतवायचं आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं. कलाची तर तारेवरची कसरत चाललेली आहे.
कलाला कळतच नाही आहे की नक्की काय करायचं आहे आणि कलाचे डिझाईन करायचे आहेत, घरातली कामं करायची आहेत. आणि सरोज म्हणत असते की हो, आता बघ त्या खऱ्यांची कशी वाट लावणार आहे. आणि इकडे कला मात्र सगळ्या कामामध्ये अगदी पारंगत झालेली असते. कला मात्र मनापासून सगळ्या गोष्टी करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मात्र कलाची वाट बघत आहे. त्याला कलाशी बोलायचं आहे, तिला भेटायचं आहे. पण कला म्हणत असते की हो चांदेकर आले चालेल असं म्हणत ती जात असते. ती कामाची तिची धावपळ सुरू असते. मार्केटमधून बाजार आणण्यापासून सगळ्या गोष्टी तिला करायच्या असतात. त्याचबरोबर इकडे सरोज म्हणते की आता खरी मजा येणार आहे. आणि सरोजने शेवटी तिला जे हवं तेच केलेलं आहे. आणि सरोजने अशा पद्धतीने कलाला अडकवून ठेवलेलं आहे. इकडे अद्वैत मात्र विचार करू लागलेला आहे की आता काय करायचं आहे. हा प्रश्न त्याच्यापुढे पडलेला असतो. आणि इकडे कला मात्र तयारीला लागलेली असते. कारण आता पटपट स्वयंपाकावरून तिला पुढची तयारी करायची आहे. ती म्हणजे काहीही झालं तरी हे चांदेकरांचं हे जे नाव आहे ते पूर्णपणे व्यवस्थित झालं पाहिजे. चांदेकरांचं हे जे कलेक्शन आहे ते लॉन्च करायचं आहे. आणि चांदेकरांचं नाव लौकिक वाढलं पाहिजे. त्याचबरोबर चांदेकरांना फायदाही झाला पाहिजे. या गोष्टी कलाच्या डोक्यात सुरू असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं इकडे सरोजला मात्र धक्का बसलेला असतो. कारण कला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत सगळं मनापासून करत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.